नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय तुमच्या सगळ्यांचा आवडता आणि जेव्हा पण तुम्ही बाहेर फास्ट फूड खायला जाता ना, म्हणजे बर्गर असू द्यात, पिझ्झा असू द्यात, रोल आणि रॅप असू द्यात, या सगळ्यांच्या मध्ये ना भरभरून असा टाकला जातो तो म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवडता मायोनीज। तर हा मायोनीज एक नाही दोन नाही तर तीन फ्लेवर मध्ये कशा पद्धतीने बनवून घ्यायचे आणि ते पण आपल्या घरच्या घरी। बनवायला एकदम साधा सोपा, टेस्टला एकदम अप्रतिम। चला तर मग बोलण्यामध्ये जास्तीचा वेळ न घालवता फटाफट आपण रेसिपीला स्टार्ट करूया। हो पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। तर मित्रांनो, मायोनीज बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण मिक्सरच्या जारमध्ये ना 2 वाटी दूध घेणार आहोत आणि जे दूध आहे ना एकदम थंड पाहिजे, चिल्ड म्हणजे दुधामध्ये थोडेसे बर्फाचे क्रिस्टल जरी झाले असतील ना तरी ते दूध चालेल। आता मित्रांनो, या थंडगार दुधामध्ये 1 चमचा साखर, चवीपुरतं मीठ म्हणजे अगदी थोडंसं। आता यामध्ये पाव चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा व्हिनेगर ऐवजी तुम्ही लिंबाचा रस पण 1 चमचा यूज करू शकता। आता मित्रांनो, यामध्ये टाकून घ्यायचं 3 ते 4 वाटी तेल आणि तेल जे यामध्ये आपण वापरतोय ना ते थोडंसं फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घ्या। आता 1 वाटी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे। एक वाटी टाकून यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सर चालू करून। आता यामध्ये दुसरी वाटी तेल टाकून घेतलेलं आहे, मिक्सर चालू करून चांगल्या प्रकारे मी मिक्स करून घेतो। आणि तेलाचं जे प्रमाण आहे ना तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करून घेऊ शकता। मायोनीज तुम्हाला थोडंसं घट्ट हवं असेल तर थोडंसं तुम्ही तेल जे आहे ना वाढवू शकता त्यामध्ये। आता मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने 3 वाटी तेल मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी बघा कशी झालेली आहे। याच्यापेक्षा जर तुम्हाला मायोनीज अजून घट्ट हवा असेल ना तर यामध्ये अर्धा ते 1 वाटी तेल तुम्ही जास्तीचं टाकून घेऊ शकता आणि चांगल्या प्रकारे घट्ट होईपर्यंत मिक्सर चालू करून मिक्स करून घेऊ शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे एकदम बेसिकवाला आपला मायोनीज रेडी झालेला आहे। आता यामध्ये आपण वेगवेगळ्या फ्लेवरचे मायोनीज तयार करून घेणार आहोत। त्यामधला सगळ्यात आधी मी तयार करणार आहे चिली गार्लिक मायोनीज। तर त्यासाठी एका दुसऱ्या वाटीमध्ये मी मायोनीज काढून घेतोय। 3 फ्लेवरचे मायोनीज आपण बनवतोय म्हटल्यावर 3 वाटे यामध्ये करायला लागतील, त्यामधला 1 वाटा मी यामध्ये टाकून घेतोय। आता मित्रांनो, यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स टाकून घेतो आणि त्याचबरोबर यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला लसूण। आणि जे लसूण यामध्ये आपण टाकून घेणार आहोत ना ते अशा पद्धतीने थोडेसे किसून घ्यायचे, म्हणजे एकदम बारीक असे करून घ्यायचे आणि त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। आणि जर तुम्हाला लसणाचा फ्लेवर थोडासा स्ट्रॉंग हवा असेल ना तर यामध्ये अजून 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या तुम्ही वाढवून घेऊ शकता। मी यामध्ये 7 ते 8 टाकून घेतलेले आहेत। आता हे सगळं चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। चिली फ्लेक्स आणि लसूण जे आपण यामध्ये टाकून घेतलेत ना ते सगळे चांगल्या प्रकारे मिक्स झाले पाहिजेत मायोनीजमध्ये। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला चिली गार्लिक मायोनीज रेडी झालेलं आहे। एकदम मस्त झालेलं आहे, एकदम टेस्टी असं झालेलं आहे। आता मित्रांनो, आपण तयार करून घेऊयात मिंट मायोनीज म्हणजे पुदिना मायोनीज। हा पुदिना मायोनीज बनवायला एकदम साधा सोपा आहे। आपण रेग्युलर बनवून घेतलेला मायोनीज एका वाटीमध्ये काढून घ्यायचा। आता यामध्ये 1 ते 2 चमचे पुदिनाची पेस्ट टाकून घ्यायची। आता हा पुदिनाचा पेस्ट जो आहे ना मिक्सरच्या जारमध्ये टाकून एकदम बारीक असा पाणी न टाकताना पेस्ट तयार करून घ्यायची। ही पेस्ट यामध्ये टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची। एकदा का मायोनीजमध्ये चांगल्या प्रकारे पुदिनाची पेस्ट मिक्स करून झाली ना, झाली आपली एकदम मस्तपैकी टेस्टी असा मिंट मायोनीज। आता मित्रांनो, आपला शेवटचा आणि टेस्टी असा मायोनीज म्हणजे तंदूर मायोनीज। तो पण एकदम साधा सोपा आहे। एका वाटीमध्ये आपण रेग्युलर बनवलेला मायोनीज काढून घ्यायचा। आता या मायोनीजमध्ये अगदी थोडीशी हळद पावडर, अर्धा चमचा लाल मिरचीची पावडर, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा जिरा पावडर, पाव चमचा धना पावडर, पाव चमचा कसुरी मेथी आणि आता सगळ्यात शेवटी 1 चमचा मोहरीचं तेल, ज्याला आपण सरसों का तेल पण म्हणतो। आता हे तेल टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं एकजीव झालं पाहिजे। तर मित्रांनो, अशा प्रकारे एकदम मस्तपैकी आपला तंदुरी मायोनीज पण रेडी झालेलं आहे। आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कोणत्या फ्लेवरचा मायोनीज खायला आवडतं, कमेंट करून नक्की सांगा। मग काय मित्रांनो, कसा झालाय मायोनीज? एकदम मस्त झालाय की नाही? आणि वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये जे आपण तयार करून घेतलेत ना ते पण एकदम मस्त झालेले आहेत। एक बेसिक मायोनीज करून घेतला आणि त्यानंतर ना त्याच्या वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये आपण म्हणजे 3 फ्लेवर्समध्ये आपण मायोनीज तयार करून घेतला।
तर अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या घरी तुमचा आवडता मायोनीज एकदम मस्तपैकी तयार करा आणि एकदम झकास असा एन्जॉय करा. चला आता जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि इतरांच्या बरोबर शेअर करायला पण विसरू नका. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आणि चमचमीत रेसिपी सोबत.